अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील जे आहे त्यांचे सहकारी दीपक करंजीकर आता आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं बघता? शेअर मार्केट गडगडलेलं आहे आणि दुसरीकडे सोन्याचे भाव वधारलेले आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, हा इनिशियल पॅनिक आहे लोकांचा। मला वाटतं काय नथिंग टू फार मच वरी अबाउट सच थिंग्स, कारण शेवटी शेअर मार्केट हे सट्टा मार्केट असतं आणि कमोडिटीमध्ये सोनं हे कमोडिटी आहे, ते लोक इन्व्हेस्ट करणारच। त्यामुळे ह्या इनिशियल रिॲक्शन्स आहेत मार्केटच्या किंवा लोकांच्या। अजूनही लोक बरेचसे पॅनिक आहेत, कारण बऱ्याचशा निर्णयांची माहिती तेवढ्या याच्याने लोकांपर्यंत पोहोचत नाही। बऱ्याच लोकांना भीती वाटत असते। व्हॉट यू डोंट नो यू डोंट नो या रिॲक्शनमुळे लोक अशी वागतात। आय थिंक 1-2 दिवसात हे सगळं सेटल होईल, फार त्याची काळजी करायचं कारण नाही। पण सर, सोन्याचा जो दर आहे, आता आम्ही एका जाणकाराचं मत नोंदवलं, 38,000पर्यंत सोन्याचा दर जाऊ शकतो असं म्हटलं जातंय। इतका मोठा परिणाम बघायला मिळू शकतो आणि कशामुळे होऊ शकतं? आता मुळात कसं आहे माहितीये का, 500 आणि 1000च्या नोटा जर बँकेत जमा करायच्या असतील आणि त्या जर माझ्याकडे अनअकाउंटेबल असतील, तर मी अशा माणसांना शोधणार की जे लोक ती जबाबदारी घ्यायला तयार आहेत। त्याच्यामध्ये सोने कमोडिटीवरलं मार्केट, त्याच्यामध्ये त्या लोकांना ते लोक म्हणतील चला आमचं सोनं तुम्ही घ्या, पैसे कसे जमा करायचे आम्ही बघतो। माझा प्रॉब्लेम तुमच्यावर ढकलणं ही जी आपली एक सामान्य माणसाची रिॲक्शन असते, त्यातनं आपण जातो आहोत। आणि सोनं त्याचा हा आउटलेट आहे, कारण ते घ्यायला तयार असतील सगळे सराफ जे बाजार आहे किंवा ज्वेलरी मार्केट जे आहे, त्यांना हे हवं असेल की द्या पैसे तुम्ही आणून, आम्ही ते बँकेत आमच्या याच्यात भरू काय बरं असेल, पण तुम्ही आता घेऊन जा। तर मला नोटा जमा करायच्या नाहीत, मला तो पैसा व्हाईट करायचा नाही, त्याच्यात मला ट्रेसिबिलिटी माझ्या नावाशी जोडायची नाही, पण कोणी ते करत असेल तर करू दे। अशा अर्थाने सोनं वाढते। पण मला वाटत नाही की खूप काही याचा पॅनिक होण्यासारखा परिणाम घेईल असं मला अजूनही वाटत नाही। आणि मला वाटतं होणार नाही। कुठलाही बदल हा नेहमी वेळ घेतो, बदलाला प्रत्येक माणूस पॅनिक होतो। त्यामुळे आपण बदलाकडे सस्टेन करण्याची, मुळात आपल्या देशात इतकं सगळं हे असतं की काही बदलच घडत नाहीत अशा अर्थकारणातले किंवा अर्थव्यवस्थेतले। त्यांनी सरकारने घडले तर आपण त्याचं एवढं त्याची रिॲक्शन लोक देणार एवढं एक्सपेक्टेड आहे। 2 दिवस त्यांनी सगळं बंद ठेवलंय, दे विल जज द रिॲक्शन्स आय थिंक। पण करंजीकर सर, शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण 1300 अंकांची बघायला मिळालेली आहे। खरं तर अमेरिकन निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवरती होणार हे गृहीतच होतं, त्यावरती मोदींचा निर्णय, मोदींची वेळ थोडीशी चुकली असं वाटतंय? नाही, अजिबात नाही। आता तुम्ही असं लक्षात घ्या, अमेरिकेचा जो डाऊ जोन ॲव्हरेज म्हणजे जो इंडेक्स आहे, तो 9/11 नंतर घसरला त्यापेक्षा जास्त आता घसरलेला आहे। हे लक्षात घ्या, 680च्या वर पॉईंट तिथे घसरलेत। 9/11 पेक्षा जास्त एका दिवसात जे घसरण आहे ते। आता ट्रम्प 168 आणि हिलरी 122 जागांवर हे असताना, ते आघाडी असताना, त्यामुळे त्याचा परिणाम देशभरात जगभरातल्या शेअर मार्केटवर होणार हो। त्यामुळे ते एकत्र झालंय, त्याचं काही नोटांमुळे शेअर मार्केट कोसळलं असं डायरेक्ट रिलेशन तर कोण लावत असेल तर ते खूप स्ट्रेच आहे असं मला वाटतं। बरं, करंजीकर सर, आमचे प्रतिनिधी नितीन भालेराव आता तुम्हाला प्रश्न विचारतील। दीपक सर, मला एक सांगा की ज्या पद्धतीने शेअर मार्केटमधली ही घसरण नोंदवली जाते, जवळपास 1300 अंकांनी पॉईंट सेन्सेक्स खाली आहे, तुम्हाला असं वाटतं की सामान्य गुंतवणूकदार जो आहे तो शेअर मार्केटमधून दुसरीकडे कुठे इन्व्हेस्टमेंट करायला डायव्हर्ट होईल? मला वाटतं नितीनजी, प्रश्न असा आहे की याचं पहिलं काय होईल एक माणसाकरता, आपण त्यांनी बेसिक बघा की माझ्याकडे असलेला अनअकाउंटेड पैसा मला बँकेत जमा करायचा, याची एक भीती माझ्या मनात तयार होणार। आणि या भीतीपोटी मी काय करायला जाईल, तर ती अशी कम्युनिटी शोधेल की जो हा पैसा घेईल। त्यातलं एक सोनं झालं। शेअर मार्केटची मला अजूनही वाटतं जी घसरण आहे ती 500-1000च्या नोटा कॅन्सल झाल्यामुळे नाही आहे। त्या घसरणीचा फार मोठा इम्पॅक्ट अमेरिकन निवडणुकीचा आहे असं मला स्पष्टपणे वाटतं, कारण शेअर मार्केट हे कनेक्टेड असतात। इथे अमेरिकन इन्व्हेस्टमेंट पण खूप आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने आता डाऊ जोन घसरलाय तो बघाल तर त्याचा अपरिहार्य, तुम्ही जगभरातले सगळे इंडेक्स बघा, जपानचा, चायना, कुठलेही युरोपचा सगळे इंडेक्स बघा, सगळे कोसळलेले आहेत आता या क्षणी। तिकडे तर काही नोटा चेंज झालेल्या नाही आहेत। त्यामुळे हे इंटरनॅशनल आहे एक, आणि हे सोन्याचं जे आहे ते मात्र आपल्या लोकांची पॅनिक रिॲक्शन आहे। या नोटांच्या व्हिजिबिलिटीचा जो भीती आहे त्याच्याकरता असलेली पॅनिक रिॲक्शन आहे। दीपकजी, मगाचाच प्रश्न ज्याचं उत्तर राहिलं होतं की मोदींची वेळ चुकली असं वाटतं का? जरा 1-2 दिवस थांबून मग हा निर्णय झाला असता तर कदाचित एवढी पॅनिक सिच्युएशन झाली नसती किंवा एवढी तीव्र रिॲक्शन शेअर बाजारातून आली नसती असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं मोदींचं टायमिंग अतिशय परफेक्ट आहे। तुम्ही लागोपाठ 2 बम मध्ये जाण्यापेक्षा नेहमी एकाच वेळेला दोन्ही करणं केव्हाही चांगलं असतं की नाही, एकदाच यावं काय यायचं ते। त्यामुळे मला वाटतं हे अतिशय करेक्ट टायमिंग आहे आणि हे इट्स अ वेल प्लॅन टाइम असं मला तरी आता दिसतंय की दोन्ही याचे इम्पॅक्ट होणार आहे निवडणुकांचे आणि याचं पण होणार आहे। एकदाच काय ते असेल ते आपण फेस करूया।
इतकंच हे सरळ असेल असं मला वाटतं. आपण फार ते कॉम्प्लिकेट करतोय. नक्कीच करंजीकर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही हे सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. तेव्हा मोदींचं टायमिंग हे बरोबर असल्याचं मत नोंदवलेलं आहे दीपक करंजीकर यांनी.